तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली। आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आली आता मोठी बातमी। दरांमध्ये आता झाली आहे घसरण। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। सरकारच्या काही मोठ्या निर्णयामुळे बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल आज या ठिकाणी झाल्याची आपल्याला दिसत आहे। सोन्याचे दर पूर्णपणे बदलले आहे। लक्षामध्ये ठेवा, काल तुम्ही जे सोन्याचे दर पाहिले ते पूर्णपणे चुकीचे होते। आज जे काय सोन्यामध्ये घसरण झाली ते पाहून आता ज्यांनी मागे सोने खरेदी केले त्यांना आता धक्काच बसणार आहे। या बदलामुळे ग्राहकांना कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी आता मिळाली असून सराफा बाजारामध्ये आज मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। आता लक्ष देऊन बघा नागरिकांनो, बघा तुम्ही आता जर ग्राहक असाल, तुम्ही जर सोने खरेदी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची ही बातमी ठरणार आहे। कारण की बघा, गेल्या कित्येक महिन्याभरापासून सोन्याचे भाव दिवसांदिवस वर जात होते, परंतु आज वर जाणारा जो काय ग्राफ आहे तो खाली आला आहे। म्हणजे की सोन्यामध्ये आता घसरण होत आहे। आणि लक्षामध्ये ठेवा, सध्याच्या ताज्या माहितीनुसार सोन्याच्या दरामध्ये इतिहासात पहिल्यांदाच एकाच दिवशी 2 मोठे बदल आता जारी करण्यामध्ये आले आहे। सकाळी जारी झालेला दर आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये आलेले नवीन दर यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे। तुम्ही सकाळी सोन्याचे दर पाहिले असतील, ते दर वर जाताना दिसत होते, परंतु बघा दुपारपासून 2 वाजल्यापासून अचानक सोन्याचा भाव इतका खाली आला की आता सराफा बाजारामध्ये ग्राहकांची अत्यंत प्रचंड गर्दी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव अनपेक्षितपणे खाली आल्यामुळे ग्राहकांमध्ये आता आनंदाचे वातावरण देखील निर्माण झालं आहे। बघा, दुकानांमध्ये पाय ठेवायला देखील जागा उरली नाही। लग्न सराईसाठी दागिने घेणाऱ्यांची यामुळे मोठी आर्थिक बचत आता होऊ लागली आहे। तुम्ही जर सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी ही आता डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे। बघा, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याविषयी काही महत्त्वाचे करार झाल्यामुळे स्थानिक बाजारात ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे। बघा, योग्य वेळी सोने खरेदी करणे नेहमीच फायद्याचे ठरत असते। त्यामुळे सध्याचे कमी झालेले दर ग्राहकांसाठी सुवर्ण संधी मानले जात आहे। अनेकांनी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोने घेण्याचे नियोजन केले होते, त्यांच्यासाठी ही बातमी मोठी लॉटरी ठरली आहे। आता दागिने खरेदी करताना ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी पैसे मोजावे लागणार। बघा, काल जर तुमचे 3,000 रुपये जास्त गेले असतील तर आज तुमचे 3,000 रुपये कमी जाणार। कारण की बघा, सोन्यामध्ये अतिशय मोठी घसरण आता झाल्याची पाहायला मिळत आहे। सराफा बाजारामध्ये सध्या 18 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेट सोन्या अशा तिन्ही प्रकारच्या सोन्याच्या दरामध्ये मोठी उलाढाल झाल्याची पाहायला मिळत आहे। सकाळी बाजार उघडल्यापासून सोन्याच्या किमतीत सातत्याने घट होत असल्याचे चित्र दिसत होते। बघा, ज्यांना शुद्ध सोन्याचे दागिने घडवायचे आहे त्यांच्यासाठी 22 कॅरेटचे दर आता खूपच आवाक्यात आले आहे। सोन्याच्या बाबत चांदीच्या किमतीत ही मोठी घसरण आता पाहायला मिळत आहे। बघा, चांदीच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी सराफा बाजारामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। तर मग दुपारपासून नेमकं कोणते बदल झाले आणि सोन्याचा भाव सध्याचा काय आहे, सर्व काही आपण या ठिकाणी अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत। आता लक्षपूर्वक बघा, काही तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरावर डॉलरचे मूल्य बदलल्यामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाल्यामुळे ही पडझड सध्या झाल्याचे दिसून येत आहे। सोन्याचे भाव गगनाला भिडतील असा अंदाज असतानाच बाजारपेठेमध्ये मात्र उलट दिशा पकडली आहे। गेल्या काही दिवसांच्या तुलनेमध्ये सोन्याच्या भावामध्ये प्रति तोळा हजारो रुपयांची घट झाल्याचे सांगितले जात होते। या घसरणीमुळे सामान्य नागरिकांना आता त्यांचे सोन्याचे स्वप्न पूर्ण करणे अधिक
या ठिकाणी सोपे होत आहे। आता लक्षामध्ये ठेवा, अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचा अंदाज घेणे कठीण असले तरी सध्याची स्थिती खरेदीदारांसाठी पोषक आहे। ज्यांचे वय 70 ते 75 वर्ष आहे अशा अनुभवी तज्ज्ञांनी सोन्याच्या भविष्यातील वाटचालीबाबत काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहे। सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही मोठी घसरण किती काळ टिकणार आहे याबाबत सर्वत्र चर्चा सध्या सुरू झाली आहे। त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी दुकानांकडे सध्या धाव घेतल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या सोन्याचे भाव ज्या पद्धतीने खाली येत आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी देखील आता सोने खरेदीकडे आपला मोर्चा वळवला आहे। बघा, शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेकांनी आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवायला सुरुवात केली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणून याला प्राधान्य दिलं जात आहे। आजच्या ताज्या दरांनुसार सोन्याची बिस्किटे आणि नाण्यांच्या विक्रीमध्ये मोठी वाढ झाली आहे। कमी किमती सोने खरेदी करून भविष्यात चांगला नफा मिळवण्याचे ध्येय गुंतवणूकदारांसाठी आता महत्त्वाचे नक्कीच ठरत आहे। तर मग सर्वात महत्त्वाचं आहे, सोन्यामध्ये नेमकं किती घसरण झाली आणि आजचा सोन्याचा भाव नेमकं काय आहे। आता लक्षामध्ये घ्या, ज्या ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी चढ्या दराने सोने खरेदी केले होते त्यांना या घसरणीमुळे थोडा धक्का नक्कीच या ठिकाणी बसणार आहे आणि बसला देखील असेल। मात्र नवीन खरेदीदारांसाठी हा काळ खरोखरच भाग्याचा असू शकतो। ते आपल्या आवडीचे हार आणि इतर दागिने कमी बजेटमध्ये देखील घेऊ शकतात। सोन्याच्या दरातील ही मोठी उलथापालथ बाजारपेठेमध्ये चैतन्य घेऊन आली आहे। प्रत्येकाला आता स्वतःच्या खिशाला पडवणाऱ्या किमतीमध्ये सोने उपलब्ध झाल्यामुळे सर्व स्तरातून आता समाधान व्यक्त केलं जात आहे। लक्षामध्ये ठेवा, जर या ठिकाणी 2 ते 3 दिवसापूर्वी तुम्ही जर सोनं घेतले असेल तर या ठिकाणी तुम्हाला सोनं महाग या ठिकाणी पडलं देखील असू शकतं। परंतु जर तुम्ही आज सोनं घेतलं असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी फायदा भविष्यामध्ये होणार आहे। सरकारने घेतलेले काही धोरणात्मक निर्णयामुळे सोन्याच्या आयातीवर दरांवर थेट परिणाम झाल्याचं दिसून येत आहे। या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळेच बाजारातही मोठे घसरण दिसून येत आहे। येणाऱ्या काळामध्ये लगनसराईच्या तारखा मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे सोन्याची मागणी सध्या या ठिकाणी भविष्यामध्ये पुढे वाढणार देखील आहे। मात्र सध्या दर कमी असल्यामुळे ग्राहकांनी दागिन्यांची आगाऊ खरेदी करण्यावर भर दिला आहे। यामुळे मजुरी आणि मूळ किमतीत ग्राहकांना मोठी सूट सध्या मिळताना दिसून येत आहे। सध्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत देखील कडक नियम लागू करण्यामध्ये आले आहे। दर कमी असले तरी ग्राहकांनी हॉलमार्किंग तपासून सोने खरेदी करावे असे आव्हान जुन्या तज्ज्ञांच्या माध्यमातून दिले जात आहे। शुद्ध सोन्याची खात्री करून घेतल्यास भविष्यात त्याची पुनर्विक्री करताना कोणताही तोटा होता कामा नये। सध्याच्या दरातील घसरण पाहता दर्जेदार सोने कमी किमतीत मिळवणे आता शक्य झाले आहे। ग्राहकांनी योग्य माहिती घेऊनच आपल्या दागिन्यांची निवड करावी असं देखील डायरेक्टर सरकारच्या माध्यमातून आता जारी करण्यामध्ये आले। सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण येणाऱ्या काही दिवसात कायम राहील की नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहे। काही तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव अजूनही काही प्रमाणामध्ये खाली येऊ शकतात, तरी सध्याचे दर हे गेल्या अनेक दिवसांच्या तुलनेमध्ये नीचांकी पातळीवर आहे। यामुळेच बाजारपेठेमध्ये सोन्याची मोठी उलाढाल होताना दिसत आहे। ज्यांना दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर आता ठरू शकतो। तुम्ही तुमच्या शहरातील जवळच्या सराफा दुकानामध्ये जाऊन आजचे सुधारित दर नक्कीच या ठिकाणी तपासू शकता। आता लक्षामध्ये ठेवा, घंट्याला या ठिकाणी सोन्याचे दर बदलत आहे, प्रत्येक तासाला सोन्याचे दर बदलत आहे। आज सोनं काही राहू शकते तर उद्या काही राहू शकते। तिथे तुम्हाला या दराबाबत प्रत्यक्ष अनुभव येईल आणि खरेदी करणे सोपे देखील जाईल। सोन्याच्या दरातील ही मोठी झडपड म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी देखील आली असं म्हणावं लागेल। आपल्या आवडीचे दागिने घडवण्यासाठी आणि स्वतःचे सौंदर्य खुलवण्यासाठी आता सोन्याची खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोयीचे झाले आहे असे सराफा व्यापाऱ्यांकडून सांगण्यामध्ये सध्या येत आहे।
शेवटी सोने खरेदी करताना नेहमी सतर्क राहा आणि बाजारातील चढ उतारांचा अंदाज घेऊन व्यवहार करा. सोन्याचे हे कमी झालेले दर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी घेऊन आली आहे. या सुवर्ण संधीचा लाभ घेऊन आपले सोन्याचे स्वप्न बघा सतत उतरण्यासाठी आता पावले उचलणं गरजेचं आहे. सोन्याच्या या ताज्या दरांसाठी बाजारपेठेमध्ये एक नवीन उत्साहक निर्माण झाले असून बघा ग्राहकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे आवाहन देखील आता तज्ज्ञांच्या माध्यमातून करण्यामध्ये आले आहे. आता लक्षामध्ये घ्या, जर तुम्ही सोने खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. बघा जवळपास 8,000पर्यंत या ठिकाणी सोन्याचे भाव कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत आहे. चांदी असो किंवा सोनं असो, लक्षामध्ये घ्या दोन्हीमध्ये जवळपास 8,000पर्यंत भाव उतरले आहे. आता लक्षामध्ये घ्या, आता चांदीमध्ये सुद्धा 8,000पर्यंत सोन्याचे भाव कमी झाले आहे. लक्षामध्ये घ्या चांदीमध्ये पण या ठिकाणी भाव कमी आहे आणि सोन्यामध्ये पण भाव कमी आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे लक्षामध्ये ठेवा, या ठिकाणी जर चांदीमध्ये कमी भाव या ठिकाणी निर्माण झाले असतील तर तुम्हाला चांदी घ्यायची आहे आणि जर सोन्यामध्ये अधिकच भाव जर कमी झालेले तुम्हाला दिसत असतील बघा लक्षामध्ये ठेवा, तर या ठिकाणी तुम्हाला ज्याचे भाव सर्वात कमी आहेत त्याच या ठिकाणी दागिना खरेदी करायचा आहे. म्हणजे की बघा तुमचा भविष्यामध्ये नक्कीच फायदा होणार आहे. आणि जर काय तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये व्हिजिट मारला असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण सोन्याचे नवनवीन दर आणि चांदीचे नवनवीन दर पहा दागिन्यांबाबत अपडेट तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून हमखास कळविण्यामध्ये येतात. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. धन्यवाद.